आरोग्य, मुक्ती, पाप क्षमा, आनंद, शांती, सार्वकालिक जीवन ही आहे घोषणा ख्रिस्ताच्या क्रूसाची। हा क्रूस जो गेली 2000 वर्षे पापी व दुबळ्या मानवासाठी सामर्थ्य ठरला आहे। देवाचा पुत्र येशू ख्रिस्त 2000 वर्षापूर्वी मानव बनून जगात आला व पाप्यांच्या मुक्तीसाठी त्याने क्रूसावर बलिदान केलं आणि आम्हा पाप्यांसाठी स्वर्गातले सर्व आशीर्वाद पृथ्वीवर आणले। म्हणून बायबल म्हणते की देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे। मत्तईचे शुभवर्तमान अध्याय 8 वचन 1 पासून 3 पर्यंत मी वचन वाचते, सर्वांनी लक्ष द्या। मग तो डोंगर उतरल्यावर लोकांचे थवे त्याच्या मागे चालले आणि पहा, एक कुष्ठरोगी त्याच्याकडे आला व त्याच्या पाया पडून त्याला म्हणाला, प्रभूजी, आपली इच्छा असली तर मला शुद्ध कराव्यास आपण समर्थ आहात। तेव्हा त्याने हात पुढे करून त्याला स्पर्श केला व म्हटले, माझी इच्छा आहे, शुद्ध हो। लागलेच त्याचे कुष्ठ जाऊन तो शुद्ध झाला। हालेलुया, 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 हालेलुया। माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, या वचनामध्ये सांगितलेलं आहे की मग तो डोंगर उतरल्यावर लोकांचे थवे त्याच्या मागे चालू लागले। माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, येशू ख्रिस्त या जगामध्ये ज्यावेळी मानवी देहामध्ये होता त्यावेळेला येशू ख्रिस्त देवाची सुवार्ता, देवाचं ज्ञान लोकांना सांगत फिरत होता। माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, येशू ख्रिस्त जे लोकांना शिकवत होता ते ज्ञान त्या लोकांना, इस्रायल लोकांना कोणी सांगितलं नव्हतं। ते ज्ञान येशू ख्रिस्त लोकांना सांगत होता। आणि इतकंच नाही तर येशू ख्रिस्त त्या लोकांना बरं देखील करत होता। तो लोकांना, आंधळ्यांना पाहता करत होता, बहिऱ्यांना ऐकण्याची शक्ती देत होता आणि मेलेल्यांना तो जिवंत करत होता। हालेलुया, हालेलुया, हालेलुया। माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, येशू ख्रिस्त देवाची सुवार्ता आणि येशू ख्रिस्त मोठमोठे चमत्कार करत होता। म्हणून इस्रायलचे खूप लोक त्याच्या मागे चालत होते। म्हणून इथे वचनात सुरुवातीला सांगितलेले आहे की लोकांचे थवे त्याच्या मागे चालत होते। आणि पुढे एक घटना लिहिलेली आहे, त्या पुढे असं लिहिलेले आहे की एक कुष्ठरोगी त्याच्याकडे आला व त्याच्या पाया पडून त्याला म्हणाला, प्रभूजी, आपली इच्छा असली तर मला शुद्ध कराव्यास आपण समर्थ आहात। हालेलुया, हालेलुया। माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, येशू ख्रिस्त लोकांना बरं करतो। येशू ख्रिस्त लोकांना आजारातून मुक्त करतो, तो मेलेल्यांना जिवंत करतो। ही गोष्ट या कुष्ठरोगाने ऐकली होती। म्हणून तो येशूला सांगत आहे की आपली इच्छा असेल तर आपण मला शुद्ध करायला समर्थ आहात। म्हणजे माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, या कुष्ठरोगाला येशूची माहिती होती की येशू लोकांना बरं करतो, येशू लोकांना जीवन देतो, येशू लोकांच्या जीवनात आशीर्वाद पाठवतो। पण माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, यामध्ये कुष्ठरोगी सांगत आहे
की आपली इच्छा असेल तर आपण मला शुद्ध कराव्यास समर्थ आहात. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, कुष्ठरोगाला माहीत होतं की येशू ख्रिस्त सामर्थ्याने भरलेला आहे. येशू ख्रिस्त आजारातून बरं करतो, पण कुष्ठरोगाला हे माहीत नव्हतं की येशूची इच्छा काय आहे. येशू मला बरं करेल का, येशूची इच्छा आहे का मी बरा झालो पाहिजे. म्हणून तो सांगत आहे की आपली इच्छा असेल तर आपण मला बरं कराव्यास समर्थ आहात. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आणि पुढे येशू त्याला पुढे वचनात म्हटलेलं आहे, तेव्हा त्याने हात पुढे करून त्याला स्पर्श केला व म्हटले, माझी इच्छा आहे, शुद्ध हो. आणि लागलाच त्याचे कुष्ठ जाऊन तो शुद्ध झाला. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, येशू ख्रिस्त आपल्या प्रत्येकावर प्रेम करत आहे. आणि येशू ख्रिस्त म्हणून त्याचा हात म्हणून वचनामध्ये सांगितलेलं आहे की येशूने आपले हात पुढे करून त्याला स्पर्श करून म्हटले की माझी इच्छा आहे, तू शुद्ध हो. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आज आपण सर्वजण तुमच्यापैकी आज इथे पहिल्याने जे लोक आलेले आहेत, तुम्हापैकी खूप लोकांना असं वाटत असेल की तुमच्या जीवनामध्ये ज्या आजार आहेत, दुःख आहे, जे काही तुमच्या जीवनामध्ये संकट आहेत, तुम्हाला असं वाटत असेल की येशू ख्रिस्त मला ह्याच्यातून बाहेर काढेल का, येशू ख्रिस्त या त्रासातून मला मुक्त करेल का, येशू मला या आजारातून बरं करेल का. जसं तो कुष्ठरोगी सांगत आहे की आपली इच्छा असेल तर आपण मला शुद्ध कराव्यास समर्थ आहात. ती जशी त्या कुष्ठरोगाची परिस्थिती होती तशी आज संपूर्ण मानवजातीची परिस्थिती आहे. मानवजातीला हे माहिती झालेलं आहे, ज्या जगातल्या खूप लोकांना माहिती आहे की येशू ख्रिस्त लोकांना बरं करतो, येशू ख्रिस्त आंधळ्यांना पाहतो करतो, मेलेल्यांना जिवंत करतो आणि मोठमोठे चमत्कार येशूच्या द्वारे होतात. पण त्यांना हे माहीत नाही की देवाची इच्छा काय आहे. पण माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, येशू ख्रिस्त त्याला सांगत आहे की माझी इच्छा आहे, तू शुद्ध हो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आणि पुढे असं म्हटलेलं आहे की लागलेच त्याचे कुष्ठ जाऊन तो शुद्ध झाला. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, कुष्ठरोग हा आजार किती भयानक आहे. कुष्ठरोगामुळे संपूर्ण अंगाला जखमा होतात. आणि यहुदी लोकांमध्ये तर अशी पद्धत होती की ज्या लोकांना कुष्ठरोग झालेला आहे त्या लोकांना घराच्या बाहेर काढायचं, गावाच्या बाहेर काढायचं, त्यांना एकटंच ठेवायचं. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, तो माणूस किती दुःखी जीवन जगत होता, किती निराशेने भरलेला जीवन जगत होता. पण ज्यावेळी तो येशूकडे आला त्यावेळी येशूने त्याला स्पर्श करून पूर्णपणे बरं केलं आणि त्याचं जीवन आशीर्वादित केलं. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, येशू ख्रिस्त स्वतः म्हणत आहे की माझी इच्छा आहे, तू शुद्ध हो. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, देवाची आपल्या बाबतीमध्ये नेहमी चांगली इच्छा असते. देव आपल्या जीवनामध्ये कधीच काही वाईट करत नाही. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, देव चांगला आहे आणि तो आपल्या सर्वांचा बाप आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. तुमच्या जीवनामध्ये जे काही त्रास असेल, जे काही आजार असेल, ते सर्व आजार देवापासून आले नाही. खूप लोकांना असं वाटतं की माझ्या जीवनात जे काही वाईट आहे ते मला देवाने दिलेलं आहे. पण माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, देव कधीच कोणाच्या जीवनामध्ये वाईट करत नाही. तो आपल्या जीवनामध्ये सर्व काही चांगलं करतो, कारण तो आपला स्वर्गातला बाप आहे, तो आपला खरा निर्माणकर्ता आहे. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आपला बाप आपल्या मुलांवर वाईट कसं करू शकतो. तुम्ही जे आई वडील आहेत, तुमची मुलं आहेत, तुमच्या मुलांबद्दल तुम्ही नेहमी चांगलंच विचार करता ना. जरी तुमची मुलं तुमच्याशी वाईट वागत असतील तरी देखील तुम्ही तुमच्या मुलांसाठी चांगल्याच योजना आखता ना. तुम्ही तुमच्या मुलाचं कधी वाईट बघता का? जरी तुमचा मुलगा तुमच्या आज्ञेचं पालन करत नसेल, तुम्हाला उलट उत्तरे देत असेल, तरी देखील तुम्ही तुमच्या मुलांना सर्व काही देता ना. तुम्ही कधी त्यांना उपाशी ठेवता? कधी त्यांना घालायला कपडे देत नाही? किंवा एखादी गरज त्यांची आहे त्यावेळी तुम्ही ती पुरवत नाही? असं तुम्ही कधीच करत नाही ना. कारण तुम्हाला तुमच्या मुलांविषयी प्रेम आहे.
तसंच माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, त्याहून अधिक तो स्वर्गातला बाप आपल्या प्रत्येकावर अमर्याद असं प्रेम करत आहे. हालेलुया, 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 हालेलुया. खूप लोकांना देवाची इच्छा माहीत नसते. खूप लोकांना संशय असतो की देव मला बरं करेल का, येशू मला बरं करेल का, येशू मला हे देऊ शकतो का. पण माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, तुमच्या मनातला संशय काढून टाका, कारण येशू ख्रिस्त तुम्हाला सर्व काही देण्यासाठी समर्थ आहे. कारण त्याच्याद्वारे सर्व काही प्राप्त झालेलं आहे. येशूने स्वतः बायबलमध्ये उदाहरण सांगितलेलं आहे. त्याने एक दाखला सांगितलेला आहे की एका नगरामध्ये एक न्यायाधीश होता आणि त्या एका नगरामध्ये एक न्यायाधीश होता आणि तो न्यायाधीश देवाला भीत नव्हता आणि माणसाला जुमाळीत नव्हता. आणि त्याच एका नगरामध्ये एक विधवा स्त्री होती आणि ती विधवा स्त्री त्या न्यायाधीशाकडे नेहमी न्याय मागायला जायची की तिच्या प्रतिवादाविरुद्ध न्याय करावा, म्हणून ती न्यायाधीशाकडे नेहमी जायची. आणि पण तो न्यायाधीश त्या बाईकडे लक्ष देत नव्हता. त्याने काही काळ त्या बाईकडे लक्ष दिलं नाही. त्यावेळी त्याने विचार केला की मी देवाला भीत नाही आणि माणसाला जुमाळीत नाही, तरी देखील ही बाई माझ्याकडे पुन्हा पुन्हा येऊन मला 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 नेहमी न्याय करायला सांगते. हिच्यासाठी तरी मी एकदाचा न्याय करेन का. जर मी हिचा न्याय केला नाही तर दररोज येऊन ही मला त्रास देईल, मला लज्जित आणेल. त्यापेक्षा हिचा मी न्याय करून टाकतो. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, या उदाहरणमध्ये, या दाखल्यामध्ये येशू सांगत आहे की तो अन्यायी न्यायाधीश काय म्हणत आहे की तो देवाला भीत नाही, माणसाला जुमाळीत नाही, तरी देखील ही बाई सारखं सारखं तिला आग्रह करते, म्हणून तिच्या बोलण्यावरून तो तिचा न्याय करतो. तर माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आपण जे देवाचे लोक आहोत, आपण दिवस रात्र त्या देवाचा धावा करतो. तो देव आपली गोष्ट ऐकणार नाही का? तो आपला न्याय करणार नाही का? तो आपली विनंती मान्य करणार नाही का? माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, येशू पुढे सांगत आहे की लवकरच तो तुमची प्रार्थना ऐकेल. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, देव आपल्या प्रत्येकावर अमर्याद प्रेम करतो. तुम्हाला असं वाटत असेल की तुमची आई तुमच्यावर खूप प्रेम करते. खूप मुलांना असं वाटतं की माझे आई वडील माझ्यावर खूप प्रेम करतात, कारण ते माझ्या सर्व गरजा पूर्ण करतात. आणि खूप लोकांना असं वाटत असेल की माझे भाऊ माझे बहीण माझ्यावर प्रेम करतात, कारण ते नेहमी माझं ऐकतात, नेहमी मला मदत करत असतात. आणि खूप लोकांना आपल्या मित्रांवर विश्वास असतो. खूप लोकांना असं वाटतं की माझा मित्र माझ्यावर खूप प्रेम करतो, काही झालं तरी माझा मित्र मला सोडणार नाही. पण माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, माणूस आपल्यावर कधीच खरं प्रेम करू शकत नाही. आपला खरं प्रेम करणारा, आपल्यावर खरोखर आपली काळजी घेणारा प्रभू येशू ख्रिस्त स्वतः आहे. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, तुमचे आई वडील तुम्हाला सोडून देतील. ज्यावेळी आपल्याकडून एखादी चूक होते त्यावेळी आपले आई वडील आपल्याला रागवतात ना, ते आपल्याला त्यांच्यापासून लांब करतात. काही नुकसान झालं तर आपले मित्र आपल्याला सोडून जातात, आपले भाऊ बहीण आपल्याला सोडून जातात. पण माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, येशू ख्रिस्त आपल्याला कधीच सोडणार नाही, तो कधीच आपल्याला टाकून देणार नाही, कारण तो आपल्यावर अमर्याद असं प्रेम करत आहे. कारण कुष्ठरोगी त्याला सांगतो की तुझी इच्छा, आपली इच्छा असेल तर आपण मला शुद्ध करायला समर्थ आहात. आणि येशू त्याला स्पर्श करून प्रेमाने हात लावून सांगतो की माझी इच्छा आहे. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आपल्या जीवनात जे काही गरजा आहेत, जे काही आपण देवाकडे मागतो, ते सर्व मागण्या देव आपला ऐकत असतो आणि योग्य वेळेला ते आपल्याला देण्यासाठी देव तयार असतो. आपल्याला फक्त त्याच्या प्रेमाकडे पाहायचं आहे की तो आपल्यावर किती प्रेम करतो, तो आपली कशी काळजी घेतो. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, ज्यावेळी तुम्ही आत्म्यामध्ये खोल जाल त्यावेळी तुम्हाला समजेल की येशू ख्रिस्त तुमच्यावर किती प्रेम करत आहे. हालेलुया, 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 हालेलुया. मी तुम्हाला एक साक्ष सांगते. ही साक्ष काही वर्षापूर्वी आशीर्वाद प्रार्थना केंद्रामध्ये आलेली होती.
ती साक्ष साताऱ्याची आहे. साताऱ्याला राहणाऱ्या एका माणसाने साक्ष द्यायला तो आला होता. तो पहिल्यांदा साक्ष देण्यासाठी केंद्रामध्ये आला होता. त्या माणसाच्या जीवनात खूप दुःख होतं. त्या माणसावर खूप कर्ज झालं होतं, ज्यामुळे तो पूर्णपणे निराश झाला होता. आणि इतकं कर्ज झालं की त्याच्या कुटुंबाने देखील त्याला सोडून टाकले. कारण दररोज ज्यांनी त्याला कर्ज दिलं होते ती लोक त्याच्या घरी येऊन त्याला सतवायचे. कर्ज फेडण्यासाठी, त्यांचे पैसे परत करण्यासाठी नेहमी त्याला येऊन त्रास द्यायचे, त्याला सतवायचे. म्हणून त्याच्या पत्नीने, त्याच्या कुटुंबाने, त्याच्या आई वडिलांनी त्याला सोडून टाकलं होतं. आणि हा माणूस एकटाच एका बिल्डिंगमध्ये राहत होता. खूप निराश झाला होता, कारण त्याला कुठलीच आशा नव्हती, कारण कुठल्या प्रकारचं उत्पादन पण नव्हतं, ज्यामुळे तो कर्ज फेडू शकत होता. तो त्याच्या जीवनामध्ये इतका निराश झाला होता की त्याला काहीच समजत नव्हतं. आणि तो एकटाच एका बिल्डिंगमध्ये, फ्लॅटमध्ये तो राहत होता. आणि तिथे राहत असताना टी व्हीवर त्याने आशीर्वाद प्रार्थना केंद्राचा कार्यक्रम बघायला सुरुवात केली. आणि काही काळ तो कार्यक्रम बघत होता. आणि एक रात्र असं झालं की त्याची निराशा इतकी वाढली, तो त्याच्या दुःखामध्ये इतका डुबून गेला की रात्रभर तो झोपू शकला नाही. त्याने स्वतः सांगितलं की मी माझ्या जीवनात इतका निराश झालेलो आहे की त्या रात्री मला झोप लागली नाही. आणि त्या रात्री त्याने असा विचार केला की मी आत्महत्या करेन, माझं जीवन मी संपवून टाकेल. आणि ते करण्यासाठी त्याने तो रात्रभर झोपला नाही. सकाळी 7 वाजता त्याने पंख्याला रशी बांधली आणि रशी त्याने त्याच्या गळ्यात घातली. आणि तो रशीवरून टेबलावरून उडी मारणार, आत्महत्या करणारच. त्या काळामध्ये त्याच्या घराच्या टीव्हीला त्याने सेटिंग दिली होती की रोज सकाळी 7 वाजता टी व्ही चालू झाला पाहिजे. आणि आशीर्वाद प्रार्थना केंद्राचं सकाळी 7 वाजता कार्यक्रम यायचं, ते कार्यक्रम त्याला पाहता आलं पाहिजे. म्हणून त्याने सकाळीच अगोदरच त्याने टी व्हीला सेटिंग लावून ठेवली होती की दररोज सकाळी ते टी व्ही चालू झाला पाहिजे. आणि नेहमीप्रमाणे 7 वाजता तो टी व्ही चालू झाला आणि आशीर्वाद प्रार्थना केंद्राचा कार्यक्रम सुरू झालं. तो बंधू बोलतो की मी बघतोय की माझ्यासमोर आशीर्वाद प्रार्थना केंद्राचा कार्यक्रम सुरू झालं. आणि सुरू झाल्याबरोबर जी रशी मी माझ्या गळ्यात टाकली होती ती रशी आपोआप तुटली आणि मी खाली पडलो. हालेलुया, 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 हालेलुया. त्यावेळी मला असं वाटलं की देवाने मला वाचवलेलं आहे, देवाने माझ्यासाठी काहीतरी योजलेलं आहे. आणि त्यानंतर तो नियमितपणे ते कार्यक्रम पाहत राहिला. त्याने येशूकडे प्रार्थना केली आणि अगदी चमत्काराने 6 महिन्यात त्याचं सर्व कर्ज फिटून गेलं. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आणि त्याचं कुटुंब देखील एकत्र झालं. आणि पहिल्यांदा तो आशीर्वाद प्रार्थना केंद्रामध्ये साताऱ्यावरून साक्ष द्यायला आला होता. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, देव आपल्यावर अमर्याद असं प्रेम करतो. आपण जरी देवाला विसरतो तरी देव आपल्याला कधीच विसरत नाही. आपण आपल्या दुःखामध्ये इतके डुबून जातो, इतके पूर्णपणे त्या दुःखाच्या खोल दरीत जातो, पण त्यावेळी देखील येशू आपली आठवण करत असतो. येशूला नेहमी आपली आठवण असते. येशू कधीच आपल्याला सोडत नाही. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, मी ब्रदरांच्या प्रवचनामध्ये एक वाक्य ऐकलं. ते वाक्य खूप सुंदर आहे आणि खूप चांगलं आहे. त्यांनी असं सांगितलं होतं त्या प्रवचनामध्ये की तुम्हाला ज्यावेळी वाटेल की ज्यावेळी तुम्ही दुःखामध्ये खोलवर गेला असाल, आजारामध्ये, दुःखामध्ये इतके डुबून गेला असाल आणि तुम्हाला असं वाटेल की या वेळेला आता मला कुणीच वाचू शकणार नाही, या घडीला मला कुणीच वाचू शकणार नाही, या आजारातून मला कुणी मुक्त करणार नाही, या त्रासातून मला कुणी मुक्त करणार नाही, पण त्या शेवटच्या क्षणाला येशू तुम्हाला हात देईल आणि त्या त्रासातून बाहेर काढेल. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. शेवटच्या क्षणाला येशू तुम्हाला हात देईल आणि त्या त्रासातून, त्या दुःखातून, त्या आजारातून येशू ख्रिस्त तुम्हाला मुक्त करेल. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, असं विचार करू नका की येशूला हे शक्य आहे का किंवा येशूला हे करता येईल का.
माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, येशूला सर्व काही शक्य आहे. तुम्हाला फक्त एकच काम करायचं आहे की येशूवर पूर्ण विश्वास ठेवायचा आहे. कारण येशू ख्रिस्त तुमच्या हृदयाकडे पाहतो, तो तुमच्या विश्वासाकडे पाहतो. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, तुम्ही येशूवर पूर्ण विश्वास ठेवा, ज्याद्वारे तुमचं जीवन येशूच्या द्वारे आशीर्वादित होत राहील. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, येशू ख्रिस्त आपल्यावर अमर्याद प्रेम करतो आणि परमेश्वर देव जो स्वर्गात बसलेला आहे, आपला पिता, आपला सनातन बाप, तो आपल्यावर प्रेम करतो. आणि परमेश्वर देवाचं सर्वात मोठं प्रेम की त्याने आपल्याला वाचवण्यासाठी, संपूर्ण मानव जातीला पापातून मुक्त करण्यासाठी त्याचा प्रिय पुत्र येशू ख्रिस्त या जगामध्ये पाठवला. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, येशू ख्रिस्त आपल्यासाठी या जगामध्ये आला आणि आपल्या पापांची शिक्षा येशूने स्वतःच्या शरीरावर घेतलेली आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, येशू ख्रिस्ताने आपली सर्व शिक्षा त्याने स्वतःवर घेतली. जो क्रूसावरचं मरण आपलं होतं, जे चापकाचे फटके आपल्या शरीरावर बसायला पाहिजे होते, ते सर्व फटके येशूने घेतलेले आहेत. येशूने आपल्या सर्व पापांची शिक्षा त्या क्रूसावर घेतलेली आहे. म्हणून आज आपल्याला पापांची शिक्षा घेण्याची पापांबद्दल शिक्षा भोगण्याची गरज नाही. कारण येशूद्वारे आपण पापातून मुक्त झालेले आहोत आणि येशूद्वारे आपलं जीवन आशीर्वादित झालेलं आहे. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, येशू ख्रिस्त संपूर्ण मानव जातीला वाचवण्यासाठी आणि संपूर्ण मानव जातीला तारण मिळवून देण्यासाठी, स्वर्गात घेण्यासाठी त्याने स्वतःचं बलिदान केलेलं आहे. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, पूर्ण अंतकरण येशूकडे लावा आणि पूर्ण हृदयाने येशूवर विश्वास ठेवा की येशू ख्रिस्तच तुम्हाला पापातून बाहेर काढू शकतो. येशू ख्रिस्तच तुमचं जीवन आशीर्वादित करू शकतो आणि येशू ख्रिस्त तुम्हाला सर्व काही देऊ शकतो. हालेलुया. जिथून आपली बुद्धी संपते, जिथून आपल्याला निराशा वाटायला लागते, तिथून येशू ख्रिस्त आपल्या जीवनामध्ये कार्य करण्यासाठी समर्थ आहे. येशू ख्रिस्त आपल्याला सर्व काही देण्यासाठी समर्थ आहे. मी दुसरी साक्ष तुम्हाला सांगते. साताऱ्याचीच ही साक्ष आहे. साताऱ्यामध्ये एक कुटुंब होतं आणि त्या कुटुंबातले पती पत्नी इथे नियमित प्रार्थनेला यायचे आणि पावसाळ्याचे दिवस होते. ऑगस्ट महिना सुरू होता आणि पावसाळ्याचे दिवस सुरू होते आणि जे पती पत्नी ते प्रार्थनेला यायचे, त्यांच्या घरामध्ये खिडकीतून पावसाचं पाणी आतमध्ये येत होतं. म्हणून त्यांनी असा विचार केला की खिडकीतून पावसाचं पाणी आत येत आहे, घर ओलं होईल. म्हणून त्या बंधूने खिडकीचे दरवाजे बंद करायला तो बंधू तिकडे गेला आणि त्याला माहीत नव्हतं की लाईटीची वायर आहे, ती वायर त्या खिडकीच्या इथे लागली होती आणि ती लोखंडाला पास होत होती, त्यातून आर्थिंग करंट निघत होतं. त्याला हे माहीत नव्हतं आणि तो खिडकीचे दरवाजे बंद करायला गेला आणि तिकडे त्याला करंट लागलं, ज्यामुळे तो तिथे चिपकून राहिला आणि तो तिथे चिपकून होता. हे ज्यावेळी त्याच्या मुलीने पाहिलं, त्यावेळी त्याची मुलगी त्याला वाचवण्यासाठी तिच्या पप्पांकडे ती धावत गेली आणि तिने तिच्या पप्पांना सोडवण्याचा प्रयत्न केला. पण ती देखील त्या विजेच्या करंट लागल्यामुळे, ती देखील त्याच्या पप्पांना तिने हात लावल्यामुळे ती देखील त्या करंटला चिपकून राहिली. आणि हे दुसऱ्या मुलीने पाहिलं, त्यावेळी दुसरी मुलगी देखील तिथे तिच्या पप्पांना आणि बहिणीला सोडवण्यासाठी गेली आणि ती देखील तिथे उभी राहिली. तिने देखील तिच्या बहिणीला हात लावलं, त्यावेळी ती देखील त्या इलेक्ट्रिकल करंटमुळे चिपकून राहिली. त्यावेळी त्या बंधूने साक्षीमध्ये स्वतः सांगितलं की त्यावेळी मी असा विचार केला की मी मेलो तरी चालेल, पण माझ्या मुलींना काही झालं नाही पाहिजे. म्हणून आणि तो बोलतो की त्याने स्वतः सांगितलं की असं वाटलं की आता मी मरणारच आहे, कारण इलेक्ट्रिकलचा करंट माझ्या शरीरामध्ये पास होत आहे. पण तो बोलतो की माझ्या मुलींना तरी मी वाचवण्यासाठी मी प्रयत्न केला. आणि त्या माणसाने त्यावेळेला जोरात येशूचं नाव घेतलं आणि ज्या वेळेला
त्याने जोरात येशूचं नाव घेतलं, त्यावेळी तो खूप लांबवर फेकला गेला, त्याची मुलगी लांबवर फेकली गेली. आणि माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, तिच्या मुलीला आणि त्यांना काहीच त्रास झाला नाही. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, येशू ख्रिस्त तुम्हाला क्षणाला त्याच्या प्रेमाचा अनुभव द्यायला तयार आहे. तुम्ही फक्त त्याच्यावर विश्वास ठेवायचा आहे. हा बंधू घरी होता आणि घरी असताना त्याने येशूला हाक मारलं आणि त्यावेळी येशूने त्याची हाक ऐकली आणि त्याला उत्तर दिलं. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, तुम्ही कुठे पण असा, कोणत्या पण परिस्थितीत असा, कोणत्या पण संकटात असा, कोणत्याही आजारात असा, पण त्यावेळी तुम्ही येशूचं नाव घ्या. येशूच्या नावाने धावा करा की येशू ख्रिस्त तुम्हाला बरं करण्यासाठी समर्थ आहे. जसे येशू त्या कुष्ठरोगाला सांगतो की माझी इच्छा आहे की तू शुद्ध हो. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, ते शब्द येशू ख्रिस्त आपल्या प्रत्येकाला सांगत आहे की माझी इच्छा आहे की तू बरा हो, माझी इच्छा आहे की तुझ्या जीवनात आशीर्वाद येवो. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, येशू ख्रिस्त तुम्हाला सर्व काही देण्यासाठी समर्थ आहे. फक्त तुम्ही येशूवर पूर्ण विश्वास ठेवा. येशूला आपल्या जीवनात ग्रहण करा, येशूला आपल्या जीवनात बोलावा. आणि माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, ज्यावेळी तुम्ही येशूला आपल्या हृदयात बोलावाल, येशूला आपल्या जीवनात ग्रहण कराल, त्या दिवसापासून तुम्ही येशूच्या चमत्काराचा अनुभव घेत राहाल. हालेलुया, 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 हालेलुया. या 3 दिवसामध्ये इथे कितीतरी साक्षी येतात की लोक सांगतात की आम्ही घरीच प्रार्थना केली आणि देवाने आम्हाला आजारातून मुक्त केलं. आम्ही घरीच प्रार्थना केली, एखादं संकट आमच्यावर ओढवलं होतं, पण आम्ही घरीच गुडघे टेकून येशूकडे प्रार्थना केली आणि येशूने आम्हाला घरीच त्या संकटातून बाहेर काढलं. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, येशू ख्रिस्त तुमच्या बाहेरच्या रूपाकडे पाहत नाही. येशू ख्रिस्त तुमच्या अंतःकरणाकडे पाहत आहे आणि जो हृदय अंतःकरणातून त्याचा धावा करतो, त्याच्या प्रेमाची आठवण करतो, त्या प्रत्येक हृदयावर येशू ख्रिस्त दया करतो. त्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये येशू ख्रिस्त चमत्कार करतो. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, येशू ख्रिस्त आपल्या प्रत्येकावर अमर्याद प्रेम करत आहे. त्या प्रेमाकडे पहा. येशू ख्रिस्ताला माणसाचा कळवळा आहे, माणसाविषयी त्याला आपुलकी आहे. म्हणून इथे पहिल्यांदाच लिहिलेलं आहे की लोकांच्या थवेच्या थवे त्याच्याबरोबर चालत होते. आणि बायबलमध्ये असं पण लिहिलेलं आहे की जितके लोक येशूकडे आले तितके सर्व बरे झाले आणि जितक्यांना येशूने हात लावलं ते सर्वजण बरे झाले. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. असं कधीच झालं नाही की एखादा आजारी येशूकडे आला आणि येशूने त्याला असंच पाठवलं. असं कधीच झालं नाही. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, ज्या वेळेला आपण पूर्ण विश्वासाने येशूकडे येतो त्यावेळी येशू ख्रिस्त आपल्या जीवनामध्ये चमत्कार करतोच. हालेलुया, 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 हालेलुया. बायबलमध्ये उदाहरण आहे, एक विधवा स्त्रीचं उदाहरण आहे की विधवा स्त्रीचा तरुण मुलगा मरण पावला होता आणि त्यावेळेला येशू ख्रिस्त त्या ठिकाणातून जात होता आणि ते विधवा स्त्री तिथे रडत होती कारण तिचा तरुण मुलगा एकुलता एक मुलगा मरण पावला होता आणि त्यामुळे ती खूप दुःखी झाली होती. ज्यावेळी येशू ख्रिस्ताने पाहिलं की ती बाई रडत आहे आणि तिचा एकुलता एक मुलगा मरण पावलेला आहे, त्यावेळी येशूने पहिल्याने तिला जाऊन सांगितलं, बाई रडू नको. आणि नंतर येशू त्या तिरडीकडे गेला आणि येशूने त्या मुलाला सांगितलं, मुला मी तुला सांगतो, उठ. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, ज्यावेळी येशूने त्या मुलाला सांगितलं उठ, त्यावेळी तो मुलगा जिवंत झाला आणि त्या जिवंत झालेल्या मुलाला त्याने त्याच्या आईकडे जाऊन दिलं. पण माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, येशूने पहिला चमत्कार त्या मेलेल्या मुलाला उठवला असं नाही केलं.
तर पहिलं त्याने त्या बाईकडे जाऊन सांगितलं, बाई रडू नको. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, ज्यावेळी ती स्त्री रडत होती त्यावेळी येशूला तिचा कळवळा आला. बायबलमध्ये लिहिलं आहे की येशूला तिचा कळवळा आला. ज्यावेळी आपण रडतो, आपण आपल्या वेदनेमध्ये असतो, त्यावेळी देव आनंद करत नाही, तर देव देखील रडतो. देवाला देखील वाईट वाटतं आणि देवाला आपला कळवळा येतो. एक वेळी आपण ज्यावेळी तडफडत असू ना, त्यावेळी आपल्या आई वडिलांना आपला कळवळा येणार नाही, पण येशू ख्रिस्ताला नेहमी आपला कळवळा येत असतो. म्हणून माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, तुम्ही येशू ख्रिस्तावर पूर्ण विश्वास ठेवा. येशू ख्रिस्ताद्वारे तुमचं जीवन आशीर्वादाने भरून जाईल. हालेलुया, हालेलुया. आणि आता मी तुमच्यासाठी प्रार्थना करणार आहे. तुमच्या शरीराच्या ज्या भागाला आजार आहे तिथे पूर्ण विश्वासाने हात ठेवा, आणि तिथे हात ठेवणं शक्य नसेल तर तुमच्या छातीवर हात ठेवा. विश्वास ठेवा की प्रभू येशू आत्ताच तुम्हाला स्पर्श करेल आणि बरं करेल. पूर्ण विश्वास ठेवा की प्रभू आत्ता तुम्हाला स्पर्श करेल आणि तुमच्या जीवनामध्ये अद्भुत काम करेल. तुमच्या शरीरातील सर्व आजार प्रभू येशूच्या नावाने या क्षणाला निघून जावोत. तुमच्या जीवनातील सर्व दुःख प्रभू येशूच्या नावाने या क्षणाला निघून जावो. तुमच्या जीवनात काम करणारी सर्व अंधाराची शक्ती प्रभू येशूच्या नावाने ह्या क्षणाला निघून जावो. सैतानाची सर्व बंधनं तुमच्या जीवनातून तुटून जावोत. सर्व शुद्धात्म्यांनो, प्रभू येशूच्या नावाने मी तुम्हाला आज्ञा देत आहे, या क्षणाला ह्यांना सोडून निघून जा आणि पुन्हा त्यांच्यात शिरू नका. तुमचं हृदय स्वर्गीय शांतीने भरून जाओ. स्वर्गीय आशीर्वाद तुमच्या जीवनात येऊ. पवित्र आत्म्याचा आनंद आणि पवित्र आत्म्याची शांती तुमच्या हृदयात भरून राहो. आमीन.